नमस्कार मित्रांनो. बघा, आता या दिवसाच्या शेवटी जाता जाता एक न्यूज आली, म्हटलं रील करून जावं. आपल्याला माहिती असलं पाहिजे, तो डेटा तुमच्यापर्यंत पोहोचला पाहिजे. लक्षात घ्या, आता तुम्हाला एक न्यूज फ्लॅश होते बघा, की आपल्याकडे जसं आपण एक व्हिडिओही केलाय, आधीही सांगितलेलं आहे, यावर्षी उपराष्ट्रपती पदाच्या निवडणूक आहेत. मग उपराष्ट्रपती पदासाठी कॅन्डिडेट म्हणून आता सत्ताधारी बीजेपी किंवा एनडीए असं आपण म्हणू शकतो, यांनी महाराष्ट्र राज्याचे 24वे आणि सध्याचे राज्यपाल CP राधाकृष्णन यांचं नाव दिलेलं आहे. आता हा प्रश्न दिसतोय तुम्हाला 2023च्या राज्यसेवेला आलेला आहे आपल्याला करंट अफेअर मधनं, म्हणून थोडा आपण कव्हर करून घेऊया की नक्की CP राधाकृष्ण कोण आहेत. लक्षात ठेवा, हे तमिळनाडूचे आपल्याला बघायला मिळतात. तमिळनाडूचे बीजेपीचे प्रदेशाध्यक्ष सुद्धा ते राहिले होते. त्यानंतर साधारणतः झारखंड राज्याचे 10वे राज्यपाल म्हणून त्यांनी 18 फेब्रुवारी 2023 ते 28 जुलै 2024 एवढा कार्यभार सांभाळला. आणि त्यानंतर इमिडिएटच आपण म्हणतोय की मागच्याच वर्षी आपण साधारणतः महाराष्ट्र राज्याचे ते राज्यपाल झाले. राज्याचे ते 24वे राज्यपाल होते. रमेश बैन्स यांची त्यांनी जागा घेतलेली होती. रमेश बैन्सवर यांच्यावरच आपल्याला प्रश्न आलेला होता. ते जेव्हा झारखंड राज्याचे राज्यपाल झाले तेव्हा सुद्धा त्यांनी रमेश बैन्स यांचीच जागा घेतली, आणि जेव्हा ते महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल झाले तेव्हा सुद्धा त्यांनी एक प्रकारे रमेश बैन्स यांचीच जागा घेतली. महामहिम राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी 27 जुलै 2024 या दिवशी त्यांना शपथ दिली, आणि 31 जुलै 2024 रोजी त्यांनी आपल्या राज्याचा राज्यपाल म्हणून एक प्रकारे अधिभार स्वीकारलेला आपल्याला बघायला मिळतो. एवढा सगळा डेटा आपल्याला लक्षात ठेवणं अपेक्षित आहे. सोबत एक व्हिडिओ केलाय, त्याची लिंक सुद्धा डिस्क्रिप्शन मध्ये आहे, तर कृपया जाऊन उपराष्ट्रपती पद काय आहे त्याच्या बाबतीमधल्या सगळ्या गोष्टी आपण तिथे सांगितल्यात, एकदा बघून घ्या. आणि सध्याची ही इमेज दिसते, तिथे तुम्हाला उपराष्ट्रपती पदाचे काही प्रमुख एक प्रकारे आर्टिकल्स जे आहेत राज्यघटनेतले ते दिलेत, ते सुद्धा एकदा बघून घ्या. थांबूया इथे. धन्यवाद.